काकडवाल संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. प्रथम शतक्षण त्याने स्वीकारलेले आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊ, थोडंसं एंटरटेनमेंट बाजूला ठेवू आणि आता लगेचच आपण सिरियसली ऑन गोईंग मॅच कडे जाणार आहोत, जिथे मात्र दोन बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला मलंगड ग्रामीणचं क्रिकेट काकडवाळ, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट भूमी 11 कुंदे. हा संघ सज्ज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघांना देऊया विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. संकेत आणि तेजस, टाइम अलर्ट. आपण पहिला चेंडू खेळपट्टीवरती आपण पाहतो बरोबर 10:57 मिनिटांनी टाकण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या 10:57 ला पहिला चेंडू पडलेला आहे. इथून आता तुम्हाला टाइम अलर्ट असेल. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं. त्यानंतर जर जास्त वेळ घेत असाल तर एक खेळाडू आत घेतला जाईल. ड्राईव्ह करत असताना गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट सुद्धा होत आहेत. पहिला चेंडू डॉट आला संख्येच्या विरोधात, त्यानंतर मात्र त्याने लाईन रीड केली आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा आपण पाहतोय. भूषणदादा रोहणे त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भूमी 11 गुंदे हा संघ नामांकित पॅकर आहेत. जेव्हा जेव्हा व्यावसायिक संघ पॅक करण्यासाठी देखील या नावाची चर्चा होत असते. आता स्वतःचा ग्रामीण संघ घेऊन आपण पाहतो ग्रामीण स्टार भूमी 11 कुंदी टीमचे आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या स्वतःच्या संघासाठी इथे मात्र खेळ करत असताना षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो गोलंदाज महेशला काकडवाल टीमच्या वतीनं पहिले षटक हाताळत असताना काकडवाल संघ आपण पाहतोय एक दर्जेदार संघ. मलंगड ग्रामीण क्रिकेट मध्ये आपल्या नावाची छाप या संघाने सोडलेली आहे. इथे आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू, हा देखील चेंडू डॉट आला संख्येच्या विरोधात. इथे धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी होते. बाहेरचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. पहिलं षटक तो हाताळतोय, ज्यामध्ये 3 चेंडू डॉट आलेत. एका चेंडूमध्ये 2 धावा एक्स्ट्रा कव्हरला आल्या आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त केवळ 2 धावा या धावा फलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने चर्चा होते की लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आवाज कमी येतो मित्रांनो, परंतु कदाचित थोडंसं तांत्रिक अडथळा असल्या कारणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. तुमची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. कदाचित आमचा आवाज कमी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धाबा फलकावती 2 धावा. अंतिम बॉल यावेळेस पाठची कडा पाठीमागे चाललाय. एसटी रक्षक बीट, शॉर्ट थर्डमनचा खेळाडू बीट होत आहेत. सेकंडचा कॉल झालाय संकेतचा आणि इथे फलंदाज आपण पाहतो तेजस देखील दुसऱ्या धावेसाठी निघालेत. आणि षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 4 धावा, 4 चेंडू डॉट आले, 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते, जिथे 2 चेंडूवरती 2-2 धावा एकवटण्यात आल्या आणि याच 4 धावा इथे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. अत्यंत जोखमीचं काम असं स्पर्धा भरवणं तितकी सोपी गोष्टी नाहीये आणि ही जोखीम पत्करली मी तर म्हणेन निलेश गायकर, दीपक मिरकुटे, नितीन गायकर, धनंजय गायकर, रवींद्र भोईर आणि अर्जुन भोपी या 6 अव्हेंजरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैत्री चषक 3 गाव मिळून ही स्पर्धा आहे. डोके, दापिवली आणि अंबिशिव जॉईंट व्हेंचर तुम्ही पाहताल आणि स्पर्धा अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सर्व आयोजकांचं आपण कौतुक करू. अगदी आम्हाला आमच्यावरती सलग 4 रात्रीमध्ये त्याने आमच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु कदाचित या रात्रीमध्ये आम्ही या स्पर्धेची रजा घेऊ. उद्या तुम्हाला नक्कीच आणखी नवीन आवाज इथे ऐकायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये बली भुईर आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू. मोठा फटका खेचला यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतायत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायर सिग्नल वाट पाहावी लागेल 4 की 6, परंतु धावा मिळतील या मात्र भूमी 11 कुंदी टीमला. डिसिजन पेंडिंग.
ऑलरेडी क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि एक टप्पा 1 बाउन्स हा चेंडू मागे गेला बाउंड्री लाईनच्या अगदी नजरे आड गेला चेंडू आणि 4 धावा मिळाल्या. बलीचं स्वागत केलं. याच दरम्यान आपण पाहतो भन्नाट बेग त्याच्याकडे वेगाने प्रत्युत्तर देत असताना मात्र बीट केला. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. बली भुईर आपण पाहतो एक ताकदीचा खेळाडू आहे. कदम साळवी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. असे अनेक खेळाडू आहेत. दहिवलीची ती नाईट आम्हाला आठवते. काकडवाल संघाचा खेळाडू त्याला मात्र दुखापत झाली होती. किती भन्नाट वेगाने तो ऍक्सिडेंट पाहायला मिळाला. स्वतःची पूर्णपणे काळजी घेणारं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा कोणती जोखीम असेल ना ते मात्र कदाचित स्वतःला वाचवणं फार गरजेचं आहे आणि तसा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. ही आठवण आम्हाला जेव्हा काकडवाड संघ या ठिकाणी आला त्या क्षणाला ती आठवण झाली. कदाचित तो ऍक्सिडेंट अगदी आमच्या डोळ्यासमोर होता. आम्ही त्या ठिकाणी होतो आणि आजही काकडवाड संघ खेळतोय. चांगला संघ आहे. मलंगड ग्रामीणला सातत्याने बिलॉंग करतोय. त्या पट्ट्यामध्ये त्या बेल्टमध्ये आपण पाहतो आपल्या नावाची दहशत आहे या संघाची. आणि आज बदलापूर नगरीमध्ये मला तरी वाटतं की नाईट फॉर्मॅट मध्ये काकडवाल संघ हा पहिल्यांदा जाता या सीझन मध्ये इकडे आलेला. गोलंदाज बली भोईर इथे सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मधून ढकललाय. जेंटल पुश केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय संकेतच्या बॅट मधून पुश करो और खुश रहो. आता बॉल चाललाय सीमा पार. चौकाराला त्यानंतर डॉट सिंगल आणि आता 4 धावा इथे मात्र येतात. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे संघासाठी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन आपण पाहतो मागचा पा बाकोला आणि कदाचित संपर्क होऊ शकला नाहीये. असं वाटत होतं की एक पाऊल पुढे टाकत नेहमी प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु एक पाऊल पुढे टाकून इथे बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल आलाय. 13 धावा फलकावरती आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. मैत्री चषक चौकार मिळेल. बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला या मिळतील. षटकामध्ये अडखळ सुरुवात झाली परंतु हरकत नाहीये. या षटकामध्ये धावा वसूल केल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा होते 4 जे षटक महेशने हाताळलं टीम काकडवालच्या वतीनं. त्यानंतर बली भोईरने जे षटक हाताळलं सेकंड ज्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या. आता भूमी 11 कुंदे संघ देखील मजबूत स्थितीमध्ये 8.50च्या गतीनं इथे धावा बनवण्यात आल्यात. म्हटलं जाताना त्याग परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य हे यशस्वी होत नाहीये आणि आता मात्र इथे त्याग परिश्रम मेहनत या सर्व गोष्टी पाहायला मिळतात हे खेळाडू करत असताना. संघाची धावसंख्या ही धावफलकावरती अद्यापपर्यंत 17 धावा आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ. इथे बॅटची कडा पाठीमागे चालला. बॉल शॉर्ट थर्डमॅनला फलंदाज होईल. बाद पंचांचा फिंगर अप झालाय आणि आता फलंदाजाला परतावा लागेल. ओ जो चेंडू पायाला लागून गेला त्याचा उल्लेख आम्ही बॅटला स्पर्श करून केला. हरकत नाहीये, माफ करा. कदाचित या चुका होत असतात. चुका माणसांकडूनच होत असतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न त्याच माणसाला करावा लागतात. इथे मात्र तसाच चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं की बॅटला स्पर्श करून बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डमॅनला
परंतु इथे खात्रीशीर पंचांच्या कामगिरीला हॅट्स ऑफ करावा लागेल. प्लम पकडलाय, फलंदाजाला बाद, त्यांचा फिंगर अप आपण पाहिला आणि पहिला धक्का लागलाय तो भूमी 11 कुंदे संघाला. पहिल्या फेरीतील तिसरा सामना ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, त्यानंतर चौथा सामना सेकंड राऊंडची मॅच होईल. सेकंड त्यानंतर थर्ड राऊंड अशा रजनीमध्ये आपण पाहतो ज्या मॅचेस आहेत. तो शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मिस्टामिंग झालाय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना टीम भूमी 11 कुंदे संघाला. संपन्न झालाय. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे. पहिल्या बॉलवरती बाद झाला, त्यानंतर LBWच्या स्वरूपात आता कॅच बाद झाला ऑन अ हॅट्रिक बॉल आहे. स्कोरर आम्हाला सांगतायत म्हटलं जातं ना, क्रिकेट हा तुमच्या अंगात नसून तुमच्या रक्तात असावा लागतं. चांगला खेळ प्रत्येक संघाचा आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू वृत्तीने हा खेळ करत असतात. संघाची धाबसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न टीम भूमी 11 कुंदे संघाचा आहे, तर दुसऱ्या बाजूला धाबा वाचवण्याचा प्रयत्न टीम काकड बाल संघाचा आहे. त्याच दरम्यान मिलिंद भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या वतीनं टीम काकडबलला शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश पुन्हा एकदा आपण पाहतोय. राऊंड विकेटने बॅटची कडा, आणखीन एक फलंदाज होईल बाद. संकेतला परतावा लागेल. विकेट डाऊन, सलामीला आलेला फलंदाज आता माघारी परततोय. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज पाहतोय. कौतुक करावं तितकं कमी. या पहिलं षटक त्याने हाताळलं. 4 धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. या षटकामध्ये एकंदरीत 3 विकेट त्याने बाद केले आणि केवळ एक सिंगल धाव खर्च केली आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता तसा खेळ इथे मात्र सातत्याने पाहायला मिळतो. इथे लाईन पाहावी लागेल महेशची, अत्यंत सुंदर होती. पंच सांगतात तटस्थात भूमिकेत डॉट बॉल आला. आता मात्र पूर्णपणे बीट केलंय, डॉमिनेट केलंय त्या भूमी 11 कुंदे संघाला. भूषण दादा रोहणे मैदानाच्या मध्ये दाखल झाले, स्वतः संघ नायक. राऊंड विकेटने फुल टॉस बॉल लॉफ्ट करणार आणि आता बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. कल्याण ग्रामीण मध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्या विभागात जातो तेव्हा तेव्हा भूषण दादा रोहणे भरभरून प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा हा संघ आपण पाहतो भूमी 11 कुंदे संघ. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. फलंदाज एकंदरीत 5 झाले 3 आणि आता धाव फलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ संपत असताना 19 धावा. संघ गावदेवी काकडवल संघ मैदानावरती खेळतो आणि या संघाला आज पुरस्कृत करण्यात आलेत. खरं तर काकडवल गावचे हरीजी भोईर आणि बिकाजी पावशे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलेत, पुरस्कृत करण्यात आलेत आणि
त्याचबरोबर तुम्ही पाहताय काकडवाल टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर 5,000 रुपयाचं रोख रक्कम देण्यात येईल. हरीजी भुईर आणि विकाजी पावसे यांच्याकडून आणि रियाज मामू बदलापूरचे यांच्याकडून 5,000 टोटल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल टीम काकडवाल संघाच्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी. धन्यवाद. धन्यवाद राहुल. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ संपन्न झालाय. धावा फलकावरती एकंदरीत 19 धावा. 18 बॉलचा खेळ संपन्न झाला. 19 धाव फलकावरती धावा आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ गोलंदाज आपण पाहतोय. अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांसाठी. षटक क्रमांक आपण पाहतो 4 चालू आहे. अक्षय बॉलिंग टाक वरती राऊंड विकेटने इथे फलंदाज होईल बाद. क्लीन बॉल आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. ही प्रभू कदाचित इथे फलंदाज बाद होता परंतु पंच सांगतात नो बॉल. लाईनचा नो असावा कदाचित पंच दर्शवतात. साइड कदाचित राऊंड विकेटने हा बॉल टाकलेला आहे. ओव्हर द विकेटचा कॉल दिला असावा. बरोबर राईट पंच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित काकडवाल संघ भरपूर ठिकाणी खेळतो. कल्याण, डोंबिवली, मलंगड, त्यानंतर कर्जत, शहापूर, मुरबाड बेल्ट मध्ये, बदलापूर, वांगणी मध्ये देखील सातत्याने खेळत आलाय. परंतु गोलंदाजांकडून विकेट हॅट्रिक साठी सोन्या किंग यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल काकडवालच्या गोलंदाजांना. राऊंड विकेटने गोलंदाज अक्षय तयार. क्लीन बोल्ड करण्यात आला होता. फेडचा बॉल होता. आता मात्र चांगली गोलंदाजी अक्षयकडे. चांगला टप्पा आहे. अचूक नियंत्रित गोलंदाजी आहे. पहिल्याच बॉलवरती त्याने क्लीन बोल्ड केला परंतु त्या ठिकाणी नो आला. तिथे मात्र दैव बलवंतर म्हणावं लागेल भूषणदादा रोहणे यांचं. आणि आता डॉट बॉल एक्स्ट्रा धाव आली. धाबा फलकामध्ये आपण पाहतो 20. तुमचे ऑफिशियल स्कोरर अविनाश भुईर आम्हाला माहिती देतात. अविनाश भोईर, निकेत भोईर, भावेश भोईर, त्यानंतर अजय भोईर हे ऑफिशियल स्कोरर असं सातत्याने 4 रात्रीमध्ये आमच्या समावेश जॉईंट असेल. अशी तिसरी रजनी आपण पाहतोय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट नॉस्टा गेटला केला गेलाय परंतु आता सेकंडचा कॉल झालाय. भूषण दादा रोहणेला हवी धाव आणि आता तिसरा देखील प्रयत्न केला जाईल का हे पाहायचे. आणि आता कदाचित एकाच एंडला या 2 गाड्या मधोमध थांबलेले आहेत. फलंदाज होईल बाद. भूषण दादा रोहणे यांना परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन मिळणार सांघिक यश. फलंदाज बाद. नो आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक चालू आहे. या दरम्यान विघ्नेश मिरकुटे यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करा. विघ्नेश मिरकुटे जे मात्र दीपकजी मिरकुटे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क लगेच करा. काहीतरी षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं प्रगतीपथावरती. राऊंड विकेटने गोलंदाज अक्षय. मिलिंद भुईर यांच्या वतीने टीम काकडवालला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही करू. यावेळेस लाईन अप्रतिम पाहायला मिळते. चांगला चेंडू हा देखील. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला दिवा संघ असेल आणि दिवा कोलीवाडा सॅम 11 दिवा डोंबिवलीचा संघ. कदाचित 2 संघ दिवा कोलीवाडा देखील एक असतो आणि सॅम 11 दिवा संघ आज खेळणार आहे डोंबिवलीचा. त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान क्रिकेट क्लब ढवळेपाडा. सचिन केवणे, सुनील केवणे, प्रथमेश हर्षद केवणे यांचा संघ. भूषण बैकर असेल. चांगला संघ आणि तुम्हाला शेवटच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. स्वागत आहे जय हनुमान ढवळेपाडा संघ.
इथे लाईन चांगली आहे, फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. बॅट्समन आपण पाहतोय अविनाश. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. स्वागत आहे. म्हटलं जातं ना, बांगणी शहरात आहे सुंदर ढवळेपाडा नावाचं गाव आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे जे हनुमान ढवळेपाडा संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होतात. चेतन केवणे आपलं स्वागत. त्याच दरम्यान आमचे अविनाश मामा टेंबे जे खास करून सावरावरून या माचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचे स्वागत. एक चांगले समालोचक आहेत, एक चांगले अंपायर्स आहेत. कभी तिथे आम्ही जेव्हा बांगणी विभागामध्ये सातत्याने अविनाश टेंबे या नावाची चर्चा होत असते. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं प्रगतीपथावरती. आम्हाला सांगतात की चौथ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालेला आहे. धावा फलकावरती विघ्नेश प्रभू आमच्या समवेत आहेत. एक ऑफिशियल स्कोरर 25 धावा फलकावरती आहेत, 24 बॉल. अनिकेत भोईर यांना विनंती आहे की आपण स्कोररच्या भूमिकेत लगेच आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क करा. 24 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 25 धावा फलकावरती आहेत आणि आता शेवटचा अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती द्यायचंय की आता याही षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल की गोलंदाज आपण पाहतो त्याच्यावरती आक्रमण करेल. फलंदाज दोन फलंदाज मैदानावरती आहेत, एका बाजूला गणेश आणि दुसऱ्या बाजूला नितेश. इथून एका दोन मोठे फटके लगवावे लागतील. अंतिम षटक प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 31 दाखवतोय, परंतु 31 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न भूमिलेन कुंदे संघ करेल. 5 षटकामध्ये किमान 4 षटकामध्ये 25 आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो 31. असं मला ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहायला मिळतंय. काकडवल संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग स्वीकारली. आमंत्रण दिलं प्रतिस्पर्धी संघाला भूमिलेन कुंदे टीमला बॅटिंगसाठी. सुरेशजी केवणे, योगेशजी केवणे आणि सुनील केवणे यांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या हरेश केवणे आणि सुनील केवणे यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपला सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉंग ऑनला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच पाहायला मिळालंय आणि चेंडू अडवला देखील. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय बली भोईर होते. काय जबरदस्त जबरदस्त पूर्णपणे अगदी झेप घेतली आणि त्या चेंडूला थांबवलं बली भोईरने. त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळत असताना शेवटच्या क्षणाला पॉज केलं, चेंडू गॅदर केला, त्यानंतर मात्र फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली. तिथे मिळाल्या 2 धावा. पुन्हा एकदा ऑनसाइडला वळवला, 1 धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होईल आणि आता तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. मी मगाशी सांगितलं की शेवटचा अंतिम षटक आहे. जर प्रोजेक्टेड स्कोर 31 दाखवतोय त्यापेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम भूमिलेन कुंदे संघाचा आहे आणि सुरुवातीला 2 चेंडूवरती या 4 धावा आलेल्या आहेत. 29 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. विघ्नेश प्रभू आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात. पहिला चेंडू डॉट आला होता. कदाचित आमच्या ऑफिशियल स्कोररच्या स्कोरबुक मध्ये देखील ते ऍड नाहीये आणि ऑन लाईव्ह टेलिकास्ट इथे देखील आपल्याला तो डॉट बॉल ऍड होताना आता पाहायला मिळेल. विघ्नेश प्रभू ऑफिशियल स्कोरर आहेत, हरकत नाहीये. कदाचित रात्रीची वेळ आहे आणि आपण आता हळूहळू मध्यरात्रीकडे चाललेलो आहोत. कदाचित माणूस हा प्रत्येक जण मध्यरात्रीनंतर साखर झोपेत असो आणि त्यानंतर या चुका कदाचित आपल्याला पाहायला मिळतात. हरकत नाहीये, चुकीची दुरुस्ती तिथे केली आहे विघ्नेश प्रभूने लगेचच तात्काळ. मात्र इथे धाबा ऍड करण्यात आले, डॉट चेंडू देखील ऍड झाले. 31 धाबा झालेले आहेत. आता शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जर शेवटचा चेंडू सागर डॉट आला ना तर कदाचित प्रोजेक्टेड स्कोर जो मात्र 31 होता ना तिथे मात्र हा संघ थांबेल.
चौकार षटकाराला तर धावा चांगल्या पाहायला मिळतील. सिंगल डबल आली तर मात्र इथून थोडासा पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1-2 गो. या सत्रातील सरमॅन अशोक दादा भोईर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत नवनिर्वाचित. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. निलेश दादा गायकर, स्वप्नील गायकर, नितीन दादा गायकर, रवींद्र भोईर, दीपकजी बिरकुडे या मॅचचा मनसोक्त आनंद घेत असताना शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. आजची आमची शेवटची रात्र आहे आणि या रात्रीनंतर आम्ही तुमची रजा घेऊ. उद्या तुम्हाला एक आणखी नवीन आवाज या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट आलेला आहे. रनआउट फलंदाजाला बाद आणि 31 धावा. भूषणदादा रोहणे, कदाचित आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीने दाखवलं की प्रोजेक्टेड स्कोर इतका बनू शकतो आणि तिथे धावा थांबलेले आहेत. 31 धावा झालेले आहेत 30 बॉल मध्ये आणि आता विजयासाठी 32 ची गरज येणाऱ्या 30 बॉल मध्ये द्वितीय सत्रामध्ये टीम काकडवाल संघाला. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कुठे जाऊ नका. मैत्री चषक 2024 तुम्ही असाच मन मुराद आनंद घेत राहा. द्वितीय सत्रामध्ये लगेचच आम्ही परततोय, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन होईल. या ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. दिवा डोंबिवलीचा संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विनंती करू लगेचच टॉस साठी आमच्या मुख्य मंचावरती नाणेफेकीचा कौल केला जाईल. स्वप्नील गायकर बाळू यांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण टॉस करू.
थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात गुरुदा सज्जू होतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फेकून दिला स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मारले तर काकडवाल गावचे समाजसेवक आणि उद्योजक आमचे हरीजी भोईर आणि विकासजी पावशे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कासप्राईज देण्यात येईल. आज पुरस्कर्ते आहेत खरतर हरीजी भोईर आणि विकासजी पावशे. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, लॉंगॉला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि डीप मध्ये तुम्ही पाहता हाताचा पिसारा फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल टीम काकडबल संघाला. फरदत बाद. दुसऱ्या बरोबर ती षटकार ठोकण्याचा प्रयत्न फसला महेश मडवीचा. एक चांगला जेते ते स्वीकारला. 32 धावांचा टार्गेट आहे या मॅच मध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहता टीम गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल. नवीन खेळाडू सूर्याजी पावशे आता मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल सूर्याजी पावशेला, कारण समोरचा संघ तुम्ही पाहताय कल्याण ग्रामीणचा हा संघ तुम्हाला पार मिळतोय. भूमी 11 कुंदे बॅटिंग करत असताना कमीत कमी धावांवरती त्यांना रोखलं जरूर, परंतु आता गोरदाजी चांगली करत असताना हाफ ट्रॅकर होता, गोल गिरकी घेतली, बॉलला मात्र फेकून दिला लॉंग लेगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना सूर्याजी पावशेने ठोकलाय षटकार. बघा कोणाचा खेळाडूचा किंवा प्रेक्षकाचा जर वॉच पडलाय, घडी जर हरवली असेल तर आपण ओळख पटवून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जा. ढवलेपाटा टीमचे खेळाडू अनिकेत केवने त्यांचं कौतुक करायला हवं, त्यांनी हा घड्याळ आमच्यापर्यंत पोहोचवलाय. ज्या कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून द्या आणि तो घड्याळ घेऊन जा, याची आपण नोंद घ्यायची आहे. अजून एक चांगला फटका मिड विकेटला, खेळाडू उपस्थित. एका टप्प्यावरती बॉलला अडवेल, उत्तम फेक करेल दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती आता 15 धावा. टार्गेट या मॅच मध्ये 22 धावांचं होतं, त्याच अनुषंगाने बॅटिंग आता 32 धावांचं टार्गेट होतं. मिलिंद भोईर हे देखील या मॅचचा आनंद घेतात. टीम डोके संघाचे चांगले खेळाडू आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांच्याकडून काकडबल टीमला सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव होत असताना 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. किशोर मडबिला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिले संपन्न होतोय. 32 धावांचा टार्गेट सेट करत असताना पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक चौकार मारत असताना महेश मडवी बाद झाला, परंतु मैदानावरती सूर्याजी पावशे आणि त्याच्या साथीनं किशोर मडवी आता चांगली बॅटिंग करत असताना 24 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता.
वासुदेवजी गराडे यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतो. मी विनंती करेल नितीनजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. गोलंदाजाचं केले भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या साथीला धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 21 धावा. पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला मिड विकेटला. टायमिंगच्या जोरवरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. षटकार. ठोकले तिसरा ठोकेल का? जर ठोकला तर 5,000 रुपये देण्यात येतील. 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. रियाज यांच्याकडून देखील 5,000 असतील. तिसरा देखील इथे मात्र विरकवून देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार आलाय आणि धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 31 धावा. खर तर रियाज मामू बदलापूरचे त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि आमचे हरेशजी भोईर आणि विकासजी पावशे त्यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज होतं. तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. दोन ठोकले होते, परंतु तिसरा देखील षटकार मारण्याचा प्रयत्न फसला. चौकार आला. धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 31. स्कोरर लेबल फक्त एका धाब्याची गरज जिंकण्याकरिता. खोदून काढलाय. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे धाव मिळणार नाहीये. दोन षटकार ठोकले होते सूर्याजी पावशे यांनी. त्यांच्यासाठी हरीश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आता देण्यात येईल. या वेळेला मात्र सिंगल धाव एकवटाचा प्रयत्न होतोय आणि यस फरनस बाद. सूर्याजी पावशे यांना परतावं लागेल माघारी, परंतु फक्त एका धाब्याची गरज. नायक आता मैदानावरती दाखल होतात. एका धाब्याची आता गरज. टीम गावदेवी क्रिकेट संघ काकडबालला या संघाला जिंकण्याकरिता मिनात पावशे स्वतः संघ नायक. यावेळेस मात्र कंट्रोल शॉट तुम्हाला पार मिळतोय. एक धाब एकवटाचा प्रयत्न होतोय. एक धाब एकवटी देखील गेली आहे आणि आता सामना इथे जिंकलाय टीम. तुम्ही पाहताय गावदेवी काकडबाल संघाला विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. तर टीम खूप चांगला खेळ दाखवला. भूमी रेमन कुंदे तुमचं देखील कौतुक. सुमितजी भोईर आमच्या सोबत जोडले गेले. दिवा टीमचे संघ नायक तुमचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सॅम मिलेबन दिवा विपक्ष जय हनुमान ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला आता पाहायला मिळेल. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळणार, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. एका बाजूला सुमित भोईर तर दुसऱ्या बाजूला सुनील केवने, सचिन केवने, भूषण बैकर अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. कुणी कुठेही जाऊ नका. अजून एक मोठा सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हर्षद केवने देखील आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या मागचा मार्गबाज नो डाऊट ज्याने षटक क्रमांक पहिलं फेकलं तिथे धाबा खर्च केला 4. त्यानंतर षटक क्रमांक तिसरं फेकलं सेकंड स्पेल मध्ये तिथे धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 आणि फरदास बाद केले 3. असा खेळाडू
महेश मडवी ठरलाय या मॅचचा भारतमाच. महेश मडवी याचं असं म्हणणं आहे की 2 षटकार ठोकत असताना सामना जिंकवला सूर्याजी पावशे यांनी आणि त्यांना ते आता भारतमाच डेडिकेट करतात. या सूर्याजी पावशे, स्वागत आहे तुमचं. 1000 रुपयाचं कास्परा देखील होतं हरीजी भुईर आणि त्याचबरोबर भिकाजी पावशे यांच्याकडून ते 1000 रुपये देखील तुम्हाला देण्यात येतील. जयरमान क्रिकेट संघ ढवलेपाडा विपक्ष सॅम 11 दिवा या 2 टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच हरीश भोईर आपणास विनंती आपण देखील जा. 1000 रुपयाचा काश प्राइज होतो सूर्याजी पावशे यांच्यासाठी. आज हरीश भोईर भरपूर खुश असतील, विकास पावशे भरपूर खुश असतील कारण त्यांनीच हा संघ इथे पुरस्कृत केला. टीम गावदेवी काकडबाल त्यांच्या माध्यमातून हा संघ खेळतोय. अभिनंदन गावदेवी काकडबाल. आणि नेक्स्ट मॅच तुम्ही पाहताय सॅम 11 मैदानाच्या जयरमान ढवलेपाडा या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र जोबिली गावचा गोड आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद.